अंबरनाथमध्ये किरकोळ वादातून 2 गट भिडल्याची घटना घडली। गाडी चालवताना मध्ये आलेल्या तरुणाला हटकल्याने त्याने माजी नगरसेविकेच्या मुलीला शिवीगाळ केली। त्यामुळे माजी नगरसेविकेच्या समर्थकांनी शिवीगाळ करणाऱ्या तरुणावर वार केले। यानंतर संतापलेल्या जमावाने वार करणाऱ्या तरुणांना चोप देत माजी नगरसेविकेच्या घरावर दगडफेक केली। अंबरनाथच्या बारकुपाडा परिसरात ही घटना घडली असून यानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे। अंबरनाथच्या बारकुपाडा परिसरात राहणाऱ्या माजी नगरसेविका अनिता भोईर यांची मुलगी अबोली ही आज सायंकाळी कोर्टातून घरी येत असताना फासेपारधी समाजातील एक तरुण रस्त्यावर आडवा चालत जात होता। त्यामुळे अबोली हिने या तरुणाला बाजूला होण्यासाठी 3 वेळा गाडीचा हॉर्न मारला। मात्र हा तरुण बाजूला न झाल्यामुळे अबोलीने त्याला हटकलं असता त्यांच्यात शाब्दिक वाद होऊन या तरुणाने अबोलीला शिवीगाळ केली। ही बाब समजताच अनिता भोईर यांचे समर्थक असलेल्या 2 तरुणांनी शिवीगाळ करणाऱ्या फासेपारधी तरुणावर धारदार शस्त्राने वार केले। मात्र हे तरुण वार करून तिथून पळून जात असतानाच फासेपारधी समाजाने त्यांना घेराव घालत चोप दिला। तसंच त्यांचा पाठलाग करत थेट अनिता भोईर यांच्या घरावर दगडफेक केली। या सगळ्यानंतर फासेपारधी समाजातील जखमी तरुण राजा घोरपडे याला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। तर शिवाजीनगर पोलिसांनी बारकुपाडा परिसरात धाव घेत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे।